नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे आणि आता 5 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ आपणास मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती योजना। बघा महिला भगिनींनो, केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। यातील अनेक योजना या महिलांसाठी आणि गरीब कुटुंबासाठी आहेत। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात। महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अशीच एक योजना राबवण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे लखपती दीदी योजना। ही योजना खास महिलांसाठी राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज मिळत आहे। बघा, केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे लखपती दीदी योजना, की या योजनेअंतर्गत महिला भगिनींना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र सरकार 5 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज देत आहे। महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली आहे। लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते आणि या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही। बघा, अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे। आजपर्यंत की महिलांना बिनव्याजी कर्ज मिळत नव्हते, परंतु लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी हे बिनव्याजी कर्ज आता सहजपणे उपलब्ध होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू झालेली आहे। आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, अर्ज कुठे करायचा आहे, तर याविषयी माहिती बघूया पुढे आपण। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। या योजनेत महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम देखील राबवला जातो, जेणेकरून त्यांना व्यवसायासंबंधित अनेक गोष्टीची माहिती मिळते। आता या योजनेमध्ये काय होते की महिला भगिनींना एखादा व्यवसाय आवडला असेल तर त्याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जाते आणि त्यांच्यामध्ये ते स्किल पण डेव्हलप केलं जाते की नेमका जो व्यवसाय तुम्हाला आवडलेला आहे तर त्याचा तो व्यवसाय नेमका त्याचं नियोजन कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीने व्यवसाय करायचा यासाठीचं जे काही ट्रेनिंग आहे ते सुद्धा महिला भगिनींना दिल्या जाते। या योजनेत स्किल ट्रेनिंग देऊन महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। विविध क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्स कडून हे ट्रेनिंग दिले जाते। या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी लाभ घेतलेला आहे। या योजनेत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यापासून ते त्याचे मार्केटिंग कसे करायचे इथपर्यंत सर्व गोष्टीबाबत मदत केली जाते। आणि बघा, या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे की महिला भगिनींना ट्रेनिंग पासून ते मार्केटिंग करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी या योजनेअंतर्गत शिकवल्या जातात। त्यामुळे देशातील अनेक महिला भगिनी या योजनेचा फायदा घेऊन यशस्वी झालेल्या आपल्याला दिसून येतात। महिलांना रोजगार निर्मिती सोबतच बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते। 18 ते 50 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। महिलाही भारतातील कोणत्याही राज्यातील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे। यासोबत कोणत्याही बचत गटात सहभागी असणे गरजेचे आहे। तर बघा महिला भगिनींनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता ठरवून दिलेल्या आहे। तर त्या पात्रता आहे की वयोगट 18 ते 50 वयोगटातील कोणतीही महिला भगिनी या योजनेचा लाभ घेऊ शकते। त्यानंतर ती महिला भगिनी देशातील कोणत्याही राज्यातील मूळ रहिवासी असावी आणि कोणत्याही बचत गटामध्ये सहभागी असावी। अशा प्रकारचे महत्त्वाच्या ह्या अटी या ठिकाणी या योजनेसाठी सांगण्यात आलेल्या आहे। त्यानंतर पुढे बघूया आपण। आता या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे जेणेकरून आपल्याला 5 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज मिळेल। तर या योजनेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांनी आपल्या बचत गट कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि बिझनेस प्लॅन बाबत माहिती द्यायची आहे। तर बघा महिला भगिनींनो, यासाठी काय करायचं आहे की महिला भगिनींनी स्वतःचा एक बचत गट निर्माण करावा आणि या बचत गटामार्फत जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे तर त्याचं एक प्लॅनिंग बनवावं आणि ते प्लॅनिंग अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून तो प्लॅन त्या ठिकाणी अर्जाला जोडायचा आहे आणि तालुका स्तरावरील जे काही बचत गटाचे कार्यालय आहे तर तिथं हा अर्ज जमा करायचा आहे। त्यानंतर हा अर्ज मान्य झाल्यानंतर तुम्हाला संपर्क केला जाईल। या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रूफ
बँक पासबुक यासोबत अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि फोटो द्यावा लागणार आहे। आता या अर्जासोबत नेमकं काय काय लागणार आहे तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड, इन्कम प्रूफ, त्यानंतर बँक पासबुक यासोबतच एक मोबाईल नंबर आणि फोटो। तर अर्जासोबत हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला जोडायचे आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेलं बचत गटाचं जे काही कार्यालय आहे तर तिथे ते सादर करायचे आहे। ते सादर केल्यानंतर आपला अर्ज मान्य झाल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला संपर्क साधला जाईल आणि आपल्याला संबंधित बिझनेसचे ट्रेनिंग पण दिल्या जाईल आणि कर्जही बिनव्याजी 5 लाख रुपयाचे कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाईल। अशा प्रकारे महिला भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।